श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच त्यातील कथा चिंतन क्रमांक 1183. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये महादेव आणि विष्णुवाहक गरुडाचा संवाद ऐकला. गरुडाला आपल्या मनातला संदेह दूर करण्यासाठी देवर्षी नारदांनी ब्रह्मदेवाकडे पाठवलं. तर ब्रह्मदेवानी महादेवाकडे थेट जाण्याची विनंती गरुडाला केलेली आहे. त्याप्रमाणे परम आतुर झालेला हा गरुड महादेवाच्या चरणी नतमस्तक होतो. आपल्या मनातला संदेह आपली पृच्छा अत्यंत विनयाने मधुर वाणीमध्ये तो भगवंताला सांगतो. महादेव ते सगळं ऐकून घेतल्यानंतर त्याला एकच म्हणतात की अरे, तुला आता मी मार्गस्थ असताना कशा पद्धतीने हे सर्व समजावून सांगू. यासाठी तुला प्रदीर्घ काळ सत्संग केला पाहिजे. जब बहुकाल करिय सत्संगा, तेव्हाच तुझ्या मनातले सर्व संशय जाऊ शकतील. म्हणून मग तुला मी एक असं स्थान सांगतो जिथं जाऊन तू प्रदीर्घ काळापर्यंत अत्यंत गुणवत्तेने हा सत्संग कर. सुनियतः हरिकथा सुहाई, तिथं जाऊन भगवंताची कथा अत्यंत मनापासून तू श्रवण कर. ही कथा ज्या अधिकारी व्यक्तीकडून मी तुला ऐकवणार आहे, त्याच्या कथेमध्ये प्रभू रामचंद्र हे आदी मध्य आणि अंत या सगळ्यांमध्ये भरून उरलेले आहेत. त्याच्या कथेमध्ये नाना रस आहेत. ती कथा नित्य नवीन आहे. अशा ठिकाणी तू जाऊन ती कथा मनापासून श्रवण कर. त्यामुळं तुला प्रभू रामचंद्रांच्या चरणी प्रेम उत्पन्न होईल. प्रेमाशिवाय जे तू काही करशील ते सगळं व्यर्थ आहे. असं प्रेम निर्माण होण्यासाठी सत्संग कर. सत्संगातून मोह त्याग आणि मोह त्यागल्यानंतर प्रभू रामचंद्रांच्या चरणी अचल दृढ प्रेम अनुभव. अशा रीतीने महादेवाने गरुडाला काकभुशुंडींच्या दिशेने पाठवलं. सज्जनो, त्या कथा विभागाचं चिंतन गोस्वामीजी करू लागतात. मिलहीन रघुपति बिनु अनुरागा, किए जोग तप ज्ञान बिरागा. उत्तर दिसी सुंदर गिरिनीला, तहर काक भुसुंडी सुशीला. राम भगति पथ परम प्रवीणा, ज्ञानी गुण गृह बहुकालीना. राम कथा सो कहही निरंतर, सादर सुनहि विविध विहंगवर. जाय सुनहु तह हरिगुण भूरी, हो यही मोह जनित दुख दूरी. मैं जब ते ही सब कहा बुझाई, चले हर्षि मम पद सिरुनाई. ताते उमान मैं समुझावा, रघुपति कृपा मरमु मैं पावा. हो यही कीन कबहु अभिमाना, सो खोवै चह कृपा निधाना. कछुते ही ते पुनि मैं नहीं राखा, समुझई खग खग ही
कै भाषा, प्रभु माया बलवंत भवानी, जाहि न मोह कवन अस ज्ञानी। ज्ञानी भगत शिरोमणि, त्रिभुवन पति कर जान, ताहि मोह माया नर, पावर करहि गुमान। शिव बिरंचि कहु मोहि, को है पुराण, अस जिय जानि भजहि मुनि, मायापति भगवान। सियावर रामचंद्र प्रिय हो। महादेवाने एक अत्यंत महत्वाचं सूत्र गरुडाला सांगितलंय। बिनु सत्संग न हरी कथा, तेही बिनु मोह न भाग, मोह गए बिनु राम पद, होईन दृढ अनुराग। सज्जनो, अत्यंत महत्वाचा शब्द आहे अनुराग। अत्यंत दृढ प्रेम, निश्चल प्रेम, याचा सरळ अर्थ आपल्याला अनुराग या शब्दामधून करता येऊ शकतो। बघा, आमच्या सगळ्यांचंच रामावरती प्रेम आहे, परंतु वेळ प्रसंग बघता आपण प्रभू रामचंद्रांना आपल्या हृदयामध्ये किती काळापर्यंत धारण करू शकतो, किती काळापर्यंत आपला विश्वास त्यांच्या चरणांवरती दृढ राहतो, यावरून आपल्या अंतःकरणातल्या अनुरागाचं मोजमाप आपल्याला करता येऊ शकेल। श्री महाराजांच्या जीवनामध्ये प्रभू रामचंद्रांच्यासाठी काय होतं? केवळ अनुराग होता। आणि त्यामुळे आपल्याला अनेक प्रसंगांमध्ये श्री महाराजांचा रामाला काळजी या शब्दाचा उच्चार केवळ जाणवतो, परंतु त्यामागे दडलेला हा दृढ विश्वास, ही दृढ भक्ती, हा दृढ अनुराग, हे कसं आपल्याला जाणवणार? श्री महाराज म्हणतात त्याप्रमाणे संताला समजून घेण्यासाठी काहीतरी गुणधर्म आपल्यामध्ये देखील असले पाहिजेतच ना। गमतीने मी विनोद सांगायचो की आपली भगवंताची भक्ती कशी आहे, दृढ कशी आहे ती। तर एकदा एक व्यक्ती रेल्वेने प्रवास करत असते, घाबरलेली असते। शेजारता म्हणतो, काय झालं? अहो म्हणे, आजकाल पाकिटमार फार झालेत, भीती वाटते की बाबा तिकीटच कापून घेतलं आपलं आणि टीसी आला तर काय करायचं? हो म्हणे, हा तर प्रश्न आहेच, पण म्हणे मी त्याच्यावरती एक उपाय केलाय। काय उपाय? म्हणे मी 2 तिकीटं काढतो एका वेळेला। अरे वा! एक वरच्या खिशामध्ये ठेवतो आणि एक खालच्या खिशामध्ये ठेवतो। समजा जर चुकून माकून एक पाकिट मारलं गेलं, एक खिसा कापला गेला, तरी दुसरं तिकीट आपल्याकडे असेल आणि त्यामुळं मग तिकीट कलेक्टर कडून आपल्याला दंड होणार नाही। हा माणूस म्हणतो, फारच चांगली कल्पना आहे तुमची, परंतु म्हणे मला एक शंका अशी आहे की जर समजा चुकून माकून, बघा होणार नाही, पण चुकून माकून जर दुसराही तुमचा खिसा कापला गेला तर काय करणार? तो मनुष्य म्हणाला, अहो मी एवढा वेडा नाहीये, माझ्याकडं मासिक पास देखील उपलब्ध आहे। म्हणजे वेळ प्रसंगी 1 तिकीट, 2 तिकीट आणि मग सगळं संपल्यानंतर महिन्याचा पास, असं 3 गोष्टी या विनोदामध्ये जसं आपल्याला हसवतात। सज्जनो, ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तुम्ही आम्ही प्रत्येक जण आहे। आमच्या जीवनामध्ये देखील असे अनेक आधार आम्ही ठेवतो रामापर्यंत जाण्याच्या आधी। ठीक आहे, व्यावहारिकता आहे, पैसा अडका पाहिजे, एवढी पाहिजे, मुलं बाळ पाहिजेत, मित्रपरिवार पाहिजे, साधनं पाहिजेत, लौकिक पाहिजे, सगळं पाहिजे, परंतु माझं जर खरं कोणी असेल तर माझा राम आहे, या भावनेच्या सहित आम्ही जगू शकतो का? केवळ रामावरती भरोसा ठेवून आम्ही आमचं आयुष्य
रमू शकतो का? हा खरा प्रश्न आहे. आणि तो भरोसा नसेल, ती भक्ती नसेल, ती अचल दृढ श्रद्धा नसेल रामाच्या विषयी, तर गोस्वामीजी आम्हाला एक प्रश्न विचारतात महादेवाच्या मुखातून, मिलहीन रघुपती बिनु अनुरागा, किए जोग तप ज्ञान बिरागा. रामाच्या विषयी मनामध्ये श्रद्धा नाही, भक्ती नाही, प्रेम नाही. या प्रेमाशिवाय आम्ही या रामप्राप्तीसाठी म्हणून वेगवेगळी साधनं करू. योग मार्गाने जाऊ, तप मार्गाने जाऊ, ज्ञान मार्गाने जाऊ, कदाचित वैराग्य आम्ही धारण करू, कारण आम्हाला राम हवाय, राम हवाय अशी आमच्या मनाची अत्यंत तळमळी असू शकेल. परंतु ह्या सगळ्या साधनांच्या आधाराने ज्या साध्याला मिळवायचंय ते साध्याविषयी आमच्या मनामध्ये प्रेम नाहीये. कधी कधी आम्ही साधनेच्याच सांख्यीकरणामध्ये असे गुंतून जातो, क्वांटिफिकेशन मध्ये असे गुंतून जातो की त्या साधनेच्या आधाराने जे साध्य मिळवायचंय त्या साध्याच्या विषयी आमच्या मनामध्ये अनुरागच निर्माण होत नाही. बघा, काही वर्षांपूर्वी मी सायकलिंगला जायचो, तेव्हा ज्यांनी कधी सायकलिंग केलं असेल त्यांना हा अनुभव असतो की आपण जेवढं आदल्या दिवशी चालवतो, दुसऱ्या दिवशी चालवताना असं वाटतं की अजून 2 किलोमीटर पुढे जाऊयात, अजूनही 5 किलोमीटर पुढे जाऊयात. असं करता करता आपण एका इतक्या लांब अंतरापर्यंत जातो की आता परत कसं फिरायचं हा देखील बऱ्याचदा प्रश्न पडतो समोर. कधी कधी साधन देखील आमच्या आयुष्यामध्ये आपण असं तर नाही ना करत. कुठं जायचंय, काय साधायचंय, कशासाठी करायचंय हे कळत नाहीये. केवळ एखाद्या व्यसनाप्रमाणे आपण ते सगळं करत चाललेलो आहे. आणि चला ते ठीक आहे, जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या निजतेमध्ये आनंद घेत करत असाल तर ते देखील ठीक आहे. परंतु बऱ्याचदा अहमहिकेच्या भूमिकेतून देखील साधन चालतं. यांच्यापेक्षा माझा जप जास्त, यांच्यापेक्षा माझं साधन जास्त, यांच्यापेक्षा माझं ज्ञान श्रेष्ठ, ही अहमहिका देखील आपल्याला साधनेमध्ये दिसून येते. समर्थांनी उगीच म्हटलं नाहीये की उपासना हा ही भ्रम. हा गुंता आहे फार मोठा. जर त्याच्यामध्ये अहम शिल्लक राहिला तर ही सगळी साधनच तुम्हाला रामाकडे जाण्याची अनेकदा बाध्यता ठरतात. बघा, म्हणून अरण्यकांडात तुम्ही नीट प्रत्येक संताचं चरित्र निरखून बघा. प्रत्येकाने भगवंताच्या चरणी हेच निवेदन दिलंय की मला ना जप करता येतो, ना तप करता येतं, ना योग, ना काही ज्ञान आहे माझ्याकडे. मी तर केवळ पूर्ण रिकामा होऊन आलो रामा तुझ्याजवळ. आणि जो रिकामा होतो ना तोच प्रेमाने भरतो. बघा सज्जनो, अन्यथा या सर्व साधनांचाच बोजा आम्हाला कधी कधी साध्यापासून लांब ठेवून जातो. जे पण कराल, थोडं करा, काही हरकत नाही, परंतु अत्यंतिक प्रेमाने करा, तळमळून करा. कधी भेटशील रे रामा, कधी भेटशील. पूज्य भाऊसाहेबांची आठवण येते. सकाळी 10:30-11ला स्नान वगैरे झाल्यानंतर भाऊसाहेब महाराजांच्या तसबिरी समोर यायचे. तोपर्यंत अगदी ठीक आहेत, हातामध्ये फुलं असायची, थोडं गंध असायचं. आणि महाराजांच्या तसबिरीला भाऊसाहेब वस्त्र घेऊन पुसू लागायचे. आणि महाराज असं म्हणून महाराजांना गंध फुलं वाहताना डोळ्यातून, नेत्रांमधून जलाचा अभिषेक सुरू व्हायचा. हे प्रेम असं विलक्षण होतं भाऊसाहेबांचं महाराजांवरती. याचा अर्थ साधन करायचं नाही असं नाहीये बरं का, लक्षात घ्या. मी साधन मार्गापासून तुम्हाला कुठं दुसरीकडे घेऊन जात नाही. परंतु एक लक्षात घ्या,
हा सूक्ष्म भेद समजून घ्या. जर ती युक्ती आम्हाला साधली गेली, आणि ही युक्ती म्हणजे काही कॉपी पेस्ट नाहीये, तो करतो म्हणून मी त्या पद्धतीने करावं असं नाही. हा आंतरिक उमाळा आहे, हा अंतरीचा भाव आहे, हा जिव्हाळा आहे. जर आपल्याला खरंच मनापासून असं वाटतंय की माझे सद्गुरू, माझा राम हे माझ्या जीवनाचं सर्वस्व आहे, आजपर्यंत जे काही मला मिळालं ते त्यांच्याच कृपेने मिळालंय, त्यांची कृपा आहे म्हणून हा श्वास चालू आहे, त्यांची कृपा आहे म्हणून हे नाम मुखामध्ये आहे, हा जर माझ्या अंतःकरणाचा खरा भाव असेल सज्जनो, तर आम्हाला आमच्या उगमाच्या ठिकाणी प्रेमाचा उमाळा काय बरं येणार नाही? निश्चितच येणार. पण याच्यासाठी थोडंसं अंतर्मुख होऊन आपणच आपल्या हृदयामध्ये या प्रेमाचा शोध केला पाहिजे. श्री महाराज म्हणतात ना की जसं ताकामध्येच लोणी सामावलेलं आहे, त्या पद्धतीने नामातच नामाचं प्रेम आहे. थोडंसं अंतर्मुख होऊन त्या नामसाधनेमध्ये दडलेल्या श्री महाराजांना आपण आपल्या हृदयामध्ये जाणावं, पाहावं. बघा, अनुरागाचं लोणी वरती येईल. आणि असा अनुराग मिळवण्यासाठी साधन चाललंय बघा आमचं. आम्हाला कोणाला प्रभावित करायचंय? श्री महाराजांच्याकडे एक बाई आल्या, म्हणाल्या महाराज आज माझा 5000 जप झाला. महाराज म्हणाले अरे वा, पण म्हणाले मला सांगावं लागत नाही हो, मला कळतं. तुमचा गुरु तुमच्या हृदयातल्या प्रेमाचा भुकेला आहे, त्याला बाकी खरंच काही मतलब नाही. आणि ते नसेल तर खरंच आपण साधन करतोय का, हा देखील प्रश्न आहे. बघा, की ये जोग तप ज्ञान विरागा जेव्हा गोस्वामीजी म्हणतायत, मी आपणास प्रश्न विचारतो की कशासाठी जप करायचा, कशासाठी तप करायचं, कशासाठी ग्रंथ वाचन करून ज्ञान मिळवायचं, कशासाठी या वैराग्याचा अवडंबर करायचं, का करायचं? अरे हे माझ्या अंतःकरणातल्या प्रसन्नतेसाठी मी करतोय. मी कोणा भगवंताला प्रभावित करण्यासाठी हे करत नाहीये. मला माझ्या आतमध्ये प्रसन्न राहायचंय, मला माझ्या आतमध्ये त्या अनुरागाची प्राप्ती करायची. आणि ज्याचं मन प्रसन्न आहे, आनंदमय आहे, त्याच्याच हृदयामध्ये अनुराग निर्माण होतो. बरं, अशा अनुरागाने भगवंत हा तुम्हाला साध्य करता येतो. बाकी तुम्ही साधनेचे कितीही कष्ट करा, परंतु जर ते प्रेमविरहित असेल तर ते खचितच भगवंताच्या दारामध्ये रुजू होईल. मग प्रश्न असा आहे की या अनुरागासाठी काय करायचं? अनुरागाचं पहिलं माध्यम आहे संत सहवास. संताच्या सहवासामध्ये जोपर्यंत आपण राहत नाही, त्याच्याकडून नित्य कथामृत, नित्य परमार्थ श्रवण करत नाही, तोपर्यंत अनुरागाचे दरवाजे उघडणं हे फार अवघड आहे. महादेवाने त्यासाठी गरुडाला सांगितलं की उत्तर दिसी सुंदर गिरी नीला, तहरह काक भुसुंडी सुशीला. उत्तर दिशेला सुंदर अशा नील पर्वतावरती परम सुशील काकभुषुंडी जी राहतात, अशा उत्तर दिशेला हे गरुड तू प्रयाण कर आणि काकभुषुंडींच्या जवळ बसून हरिकथेचं श्रवण कर. बघा, सगळ्या प्रश्नांची उत्तर उत्तर दिशेला आहेत. लक्ष्मणाची संजीवनी उत्तर दिशेला आहे.
हनुमंत रूपी सद्गुरूच्या सर्व गोष्टींना साध्य करण्यासाठी उत्तराच्या दिशेने झेपावं लागतं. आणि त्याचबरोबर आपल्या भारताचं वैभव असलेला हिमालय काय, गंगोत्री काय, हरिद्वार काय, या सगळ्या स्थानांकडे जाण्यासाठी देखील उत्तर दिशा हेच एक परमवैभव आहे. अशा या उत्तर दिशेला एका सुंदर नील पर्वतावरती परमसुशील असे काकभुशुंडीजी राहतात. ते कसे आहेत? किंबहुना परमसुशील या शब्दाचा अर्थ काय? राम भगती पथ परम प्रवीणा. समस्त सुशील गुणधर्मांचं पहिलं लक्षण आहे की ते राम भक्तीच्या मार्गामध्ये परम प्रवीण आहेत. गोस्वामीजींचा अत्यंत आवडता शब्द आहे परम प्रवीणा. भरद्वाज मुनी बसही प्रयागा, तिनही राम पद अति अनुरागा. तापस समदम दया निधाना, परमारथ पथ परम सुजाना. भरद्वाज मुनींचं वर्णन करताना देखील गोस्वामीजींनी परम सुजाना, परम प्रवीणा अशा पद्धतीने आपल्याला या अधिकारी संतांचं दर्शन दिलेलं आहे. राम भगती पथ परम प्रवीणा, परम प्रवीण. सजनो, ही परम प्रवीणता प्राप्त करायची असेल तर नित्य कथेचा हव्यास असला पाहिजे. कारण कथा ही नित्य निरंतर तुम्हाला अंतःकरणामध्ये साचलेल्या मळाला दूर करते. तुम्हाला या राम भक्तीच्या मार्गावरती हाताला धरून नेऊ लागते. रामकथा ही कशी आहे? ज्ञानी गुणगृह बहुकालीना. काकभुशुंडींची अवस्था या रामकथेने कशी केलेली आहे? रामकथा तुम्हाला ज्ञान प्राप्ती करून देते. यस, रामकथेमध्ये ज्ञान भरलेलं आहे, कणाकणामध्ये ज्ञान आहे. मी तुम्हाला नेहमी सांगतो ना की दासबोधाची असलेली अद्वैत तत्व समजून घेण्यासाठी रामकथा वाचली पाहिजे. आणि रामकथा हे केवळ चरित्र नाही, केवळ दशरथ पुत्र राम अशा रीतीने ही कुठली कादंबरी नाही. त्यामध्ये दडलेलं अद्वैत टिपण्यासाठी तुम्हाला समर्थांच्या दासबोधामधून जावं लागतं. अशा रीतीने जेव्हा तुमच्या जीवनात या अद्वैत आणि सगुण चरित्राचा संयोग गुरुकृपेने होतो, त्यामधून विलक्षण असं ज्ञान प्रगटू लागतं. बघा, या ज्ञानाला खरं तर तुम्हाला प्राप्त करण्याचा इतर कुठला मार्गच नाहीये. काकभुशुंडी हे नित्य भगवत कथेमध्ये रमतायत, भगवत कथेचं गायन करतायत. त्यामुळे स्वाभाविक त्यांच्याजवळ परमज्ञान आहे. रामकथा तुमच्या अंतरंगामध्ये अनंत गुणांना प्रगटवते. जसं आपण म्हणतो ना की एखादं शिल्प घडवणं काय असतं. एकदा का तुम्ही या रामकथेच्या परिसस्पर्शामध्ये आला की तुमच्या जीवनाचं देखील ते सोनं करायला सुरुवात करते. अनंत गुण तुमच्यामध्ये स्वाभाविकपणे येतात. कधी कधी गंमत वाटते. जुन्या सीडीज वगैरे मिळाल्या माझ्या स्वतःच्याच प्रवचनांच्या, तर कधी मी विशेष ऐकत नाही. परंतु जेव्हा रामायण नुकतंच वाचायला सुरुवात केली ती 2010-11 साली, दासबोध सांगायचो तेव्हा छान असायचा दासबोध. परंतु आता जेव्हा ते ऐकतो तेव्हा असं वाटायचं की आपण सगळं बरोबर सांगितलं, चूक काही नाही त्याच्यामध्ये, परंतु त्याच्यामध्ये प्रेमाचा ओलावा नव्हता. कदाचित कुठेतरी अनुभूतीचा प्रश्न असेल, परंतु रामायणाने ती कसर भरून काढली. बघा, रामायण तुमच्या शब्दामध्ये स्निग्धता निर्माण करतं, माधुर्य निर्माण करतं. रामायण तुमच्या शब्दांना एक वजन देतं.
हे सगळं येतं कुठून? हे सगळं या रामचरितमानसचं खऱ्या अर्थाने जीवनामध्ये मिळालेलं प्रसाद रूपाचं देणं आहे की ते गुणांचं धाम करून टाकतं तुम्हाला. आणि अशा या रामकथेमध्ये परमप्रवीण असलेले, ज्ञानी असलेले, अनंत गुणांचं भांडार असलेले काकभूषुंडी कसे आहेत? बहुकालीना, वयोवृद्ध आहेत. मग आपण म्हणाल की रामकथा सांगणारा मनुष्य हा वयोवृद्ध असतो का? सज्जनो, देहाने ज्याची जशी अवस्था असेल ते ठीक आहे, परंतु अंतरंगाची मात्र प्रत्येकाची अवस्था एकच असते. कशामुळं? अजर अमर गुण निधी सुत हो करहु बहुत रघुनायक छो. अजर, देहाने वार्धक्य येईल, परंतु मनाने मात्र वार्धक्य कधीच येणार नाही. मनामध्ये कधी निराशा येणार नाही, उदासीनता येणार नाही. हे रामकथेचं देणं आहे बघा सज्जनो. आणि कधी कधी कथेमध्ये वयोवृद्ध लोकांचा भरणा जास्त असतो. पुन्हा कथा आली की पुन्हा तीच मंडळी येतात. काय येत असतील बरं? कधी आपण विचार केला का? त्यांच्याकडे वेळ आहे म्हणून ते येतात का? नाही. अहो, प्रत्येकाला कितीतरी विवंचना असतात आणि जरी सगळा मोकळा वेळ असला तरी प्रत्येक वेळेला शरीर तसं साथ देईल की नाही हे देखील माहीत नसतं. परंतु तरी देखील कथेचा रस प्यायला ही सगळी मंडळी वारंवार येतात. याचं कारण एकच आहे की कथा नवजीवन देऊन टाकते, सगळं नैराश्य मळप दूर करून टाकते, चित्ताला प्रसन्न करून टाकते, हलकं करून टाकते. आणि वृद्धापकाळात मनुष्याला काय पाहिजे? जीवन जगण्याची ऊर्जा पाहिजे, उर्मी पाहिजे, आनंद पाहिजे. असा अकारण आनंद ज्याला मिळतो तो फक्त वयाने वृद्ध होतो, मनाने मात्र एखाद्या निरागस लहान मुलासारखा ताजा तरोर होऊन कथेमधून बाहेर येत असतो. त्यामुळे काकभूषुंडी हे ज्ञानी गुणगृह बहुकालीना. बहुकालीना याचा अर्थ ते 28 कल्प तर ही कथा सांगतातच आहेत. त्यामुळे ते अत्यंत वृद्ध आहेत, परंतु ते वृद्ध नाही, ते सनातन आहेत. हे तुर्या रूप आहे दासबोधामधलं. युगे 28 विटेवरी उभा, हे जे आपण पांडुरंगाच्या आरतीमध्ये म्हणतो त्याप्रमाणे हे काकभूषुंडी अनंत काळ या रामकथेचा हव्यास या नीलगिरी पर्वतावरती करतायत. त्यामुळे ते वयोवृद्ध आहेत, परंतु ते मनाने मात्र अत्यंत तरुण आहेत, कारण त्यांची कथा ही नित्य नवीन आहे. या नित्य नवीन कथेच्या अमृताचं पान करता करता 28 कल्प एवढा मोठा काळ देखील ते विसरून गेलेले आहेत. ते नित्य निरंतर प्रभू रामचंद्रांची कथा सांगतात. आणि मग आपण म्हणाल की अहो, कथा सांगतात, मग कथेला ऐकायला श्रोते कुठे आहेत? राम कथा सो कहहि निरंतर, सादर सुनहि विविध विहंग बर. ती कथा ऐकण्यासाठी श्रेष्ठ पक्षी अत्यंत आदराने काकभूषुंडींच्या जवळ येऊन बसलेले असतात. विविध प्रकारचे श्रेष्ठ पक्षी. केवळ एकाच पद्धतीचे पक्षी नाही आहेत, अनेक पद्धतीचे पक्षी आहेत सज्जनो. त्यामुळे रामकथा ही केवळ एका संप्रदायापुरती नाही, राम हा केवळ एका धर्मापुरता नाही, हे वैश्विक तत्व आहे. आणि जो हे मान्य करेल आणि आपल्या सर्व धर्मांचा त्याग करून या रामकथेच्या श्रवणासाठी येईल, तो खऱ्या अर्थाने या काकभूषुंडींच्या वेगवेगळ्या प्रकारच्या श्रेष्ठ पक्षांमध्ये गणला जाईल. आणि ते सगळे जण येत आहेत आणि अत्यंत मनापासून आदराने भगवंताची ही कथा ऐकतायत. सज्जनो, अशा या विहंगम ठिकाणी महादेवाने गरुडाला पाठवलेलं आहे. आता अशा या गरुडांची स्वारी या चौपायांच्या बरोबरच काकभूषुंडींच्या आश्रमाच्या दिशेने निघालेली आहे. अजूनही आपल्याला काकभूषुंडींचे सुंदर गुणधर्म आणि महादेवाचं त्यावरचं चिंतन ऐकायचं आहे. तो कथाभाग आपण उद्याच्या कथाप्रवाहामध्ये बघूया.
जानकी जीवन स्मरण जय जय राम.